हॅलो हॅलो हॅलो. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे धावतं समालोचन मात्र थांबलं होतं. वह्य मैदानाच्या दिशेनं उमेश परेडनं पुन्हा एकदा गोलंदाजी परेड घेतली होती. तब्बल पहिल्या षटकामध्ये 20 धावा ह्या त्याने कुठल्या गेल्या आणि बाद झाला. 2 लागोपाठ षटकार आले सुद्धा होते. आणखीन एक तिसऱ्याच्या शोधात होता, परंतु कॅच पकडला गेला विजयच्या माध्यमातून. नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये सुद्धा सामनावीराचा जो पुरस्कार आहे उमेश परेड यांचा शिल्लक आहे. उमेश परेड जर तुमच्याकडे वेळ असेल तर आपण या. रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईजसुद्धा आहे तुमचं, ते आपण कलेक्ट करा अशी विनंती करेन तुम्हाला. विजय मोकाशी वॉर्निंग ट्रॅकवर कल्पेशसाठी आता सगळ्या काही च्या घडामोडी आपण पहिल्या ओव्हरमध्ये घडताना पाहायला मिळाल्या आणि त्यांना तर थोडंसं लगाम अंकुश लावण्याचं कार्य मात्र केलं जाऊ शकतं आहे. कारण की रुपेश तितका चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही या सीझनमध्ये. कल्पेश मात्र नक्कीच जे थोडा वेळ घेतात त्यानंतर चांगलं क्रिकेट हे येतात. मिस टायमिंग हवेत फटका, रोशन झेलच्या खाली येतोय. ओ इझी कॅच, ड्रॉप झाला पहा. कॅच पकडायला हवा होता परंतु ड्रॉप होताना पाहायला मिळतो आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलं ना तर इथे कॅच सुटल्या गेल्या तर मग तेव्हा तेव्हा आपण पाहिलं मग त्या संघाचा खेळही सुटताना पाहायला मिळेल. जीवनदान मिळालं मग म्हटलं जाते ना देवतारी त्याला कोण मारी, आणि तेच इथे पाहायला मिळेल. टीमची टोटल 23, जवळजवळ 8 चेंडूचा खेळ झाला आहे. विजयने विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती परंतु 7 मिळायला हवी होती ना, ती मिळाली नाही. आणि प्रत्येक पाहिला पण तर 2. हा फुलटॉस आहे. आता मात्र हिराची चुकी नाही करणार जी रोशनकडून झाली, आणि यावेळेला हिराच्या माध्यमातून सुंदर कॅच कलेक्ट केलं गेलं आणि विकेट दुसरी डाऊन करण्यामध्ये यश मात्र मिळत आहे मारुती स्पोर्ट्स राजौरी टीमला. न्यू बॅटर इन होत आहेत विकास. पुढील 2 संघाने तयारीत राहायचं आहे, टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं सुद्धा आहे. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा टीमचे कर्णधार असतील आणि गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा टीमचे कर्णधार. तर सूचना हीच असेल की जो पहिला कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपलब्ध राहील त्या कर्णधारालाच टॉसच्या वेळी कॉल देण्याची संधी असेल. भरपूर वेळ हवे चेंडू होता. हिरासाठी झेलपर्यंत पोहोचणं तितकं शक्य नव्हतं, परंतु या वेळेला थोडासा इंटेन दर्शवला गेला. चेंडू हातामध्ये पकडलाही नव्हता परंतु एक हुलकावणी दिली आहे आणि त्या हुलकावणीचा फायदा झाला. फटका पाहिला आपण खेळायचा होता ऑन साईडला, मात्र आपण पाहिलं तर टायमिंग झालं नाही आहे. लेग बायचा इशारा मात्र मिळतोय. टीमच्या टोटलमध्ये भर पडते कारण आम्हाला सांगतायत की 26 धावा झालेत आणि चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 5. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात, म्हणजेच खूप चांगलं कमबॅक केलं गेलं आहे मारुती स्पोर्ट्स राजावली टीमच्या गोलंदाजा माध्यमातून, विजयच्या माध्यमातून. चांगला ड्राईव्ह केला गेला आहे लॉंगांच्या दिशेनं. हिरा चांगली फिल्डिंग करतायत तिथे. चांगल्या फिल्डिंगचा प्रत्यय पाहायला मिळाला. 1 धाव एका धावेने टीमची टोटल 26. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 बहुमूल्य विकेट गमावत असताना या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये म्हणजे 27 धावा झाल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे इथून जरी आपण पाहिले 10 ते 12 धावा म्हणजे 40च्या आसपास जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु त्यापेक्षा जास्त धाव संख्येचा
पल्ला गाठण्यामध्ये यश मिळेल का आय ग्रुप भाटपाडा टीमला? उजव्या डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या शेवटच्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरूया. थैंक यू डीजे. चलो गोनी लेके मैदान के बाहर से चलो, क्योंकि मैच चल रहा है, आपको भी दिखाई देता होगा. समझदार रहोगे तो सब कुछ समझ में आएगा. भूमित पालिंग ट्रॅकवर फटका चांगला आहे अगदी बॅटच्या खालच्या भागावर, परंतु डिस्टन्स तितकं चांगलं मिळत. ताकद होती, ताकदीचं प्रदर्शन घडवत असताना कल्पेशनं ठोकलाय आपल्या नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. हॅलो 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 हा चेंडू लेगवरचा होता. दिशा देण्याचं कार्य केलं आहे कल्पेशच्या माध्यमातून. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये प्लस हे होताना पाहायला मिळतील, केल्या जातील. कारण की कल्पेश आता आपल्या टीमची गरज समजून म्हणजे डेट ओव्हरमध्ये एक काउंटर अटॅक फिनिशिंग अँड म्हणजे ज बिग अँड करण्याचा प्रयत्न मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लास्ट थोडा पॉवर कमी असल्यामुळे नक्कीच थोडं टेक्निकली प्रॉब्लेम येत आहेत. फुलटॉस आहे, सरळ पाहिला फटका चांगला आहे आणि एका टप्प्याने चेंडू मात्र बाउंड्रीचा पल्ला गाठताना पाहायला मिळतोय. चौकार येतोय आणि चौकारानं टीमच्या टोटलमध्ये भर मात्र अगदी वेगाने आता झपाट्याने धावफलक 39च्या घरामध्ये पोहोचत असताना पाहायला मिळतोय. भूमीतला आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये मार पडलाय. 3 चेंडू फेकून झाल्यानंतर 12 धावा खर्च केल्या. विकेट किपर किशोर आले, त्याने काहीतरी सांगितलं भूमीतला. आता काही सांगितलंय, त्याचा प्रभाव की अभाव जाणून येईल. पुन्हा एकदा पाहिलं स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट चांगला आहे. एका टप्प्याने हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 4. चौकार. चांगली बॅटिंग मात्र आपण पाहिलं तर आपल्या टीमसाठी एक ग्रेट फिनिशरचा रोल कंप्लीट करत असताना 2 चौकार आलेत. कल्पेश जर चौकार इथे ठोकतायत तर मग 500 रुपये मिळू शकतात त्यांना. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर झेल मात्र होता, विजयसाठी कंप्लीट केला गेला. 2 चौकार आले होते, तिसरा मित्रमंडळ षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यश मिळालं नाही आणि यश मिळालं भूमीतला. कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. भूमीत या गोलंदाजाचं विकेट डाऊन झाली आहे, महत्त्वपूर्ण 3री ॲग्रो भाटपाडा टीमची. थँक्यू. जो बॅटर विक्की, ज्याने मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगलं प्रभावी कामगिरी याचं बॅटिंग करत असताना केली, त्यांना फिनिश करायचं. एक बॉल शिल्लक आहे या इनिंगचा. हा बॉल मात्र आपण पाहिला खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांनी निरीक्षण केलं की हा बॉल कोणत्या दिशेने आहे. तर पंचांनी सांगितले की हा खराब बॉल आहे, वाईड आहे, वाईड प्लस 22 एक एक्स्ट्रा रन्स मिळेल,
म्हणजेच या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतात. टीमची टोटलमध्ये भर पडते. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 45 धावा. एक बॉल आणखीन शिल्लक असेल. आता एक ग्रेट फिनिश करतील का इथे विकास जे स्ट्राईक एंडकडे असलेले फलंदाज. ऑफस्टंपच्या जवळची लाईन होती. बॅटची कडा स्लिपमध्ये चांगलं फिल्डिंग झालं. एक धाव मात्र मिळते. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडते. टीमची टोटल झाली 46 आणि 47 धाव्यांचं इथे लक्ष असेल जिंकण्यासाठी. टार्गेट असेल 47 धावा. जवळजवळ चेंडू असं पाहिलं तर 18 असतील म्हणजे 3 षटकं. आणि 3 षटकामध्ये या 47 धावा कंप्लीट करायच्या आहेत. वेळ झाली आहे ते म्हणजे टॉसची आणि टॉससाठी 2 कर्णधार जिथे एका बाजूने आपण पाहणार आहोत. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा असेल आणि त्यांच्या समोर खेळणारी टीम आपण पाहिली तर आई गावदेवी स्पोर्ट्स बरबपाडा. धन्यवाद मनोहरजी नाईक काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टायगर स्पोर्ट्स टीम आणि पूर्वीच मी कॉल दिला होता की टॉस बॉक्समध्ये जो पहिला कर्णधार उपस्थित राहील त्याला कॉल देण्याची संधी मिळेल. आणि गावदेवी टीमचे कर्णधार आलेत म्हणजेच कॉल हा गावदेवी बरपाडा टीमकडून येईल. टॉसची ओळख करून दिली जाईल. टॉस आहे म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स आहे. दुसऱ्या बाजूनं SSB बाफाणे. कॉल येईल गावदेवी बरपाडा टीमकडून. म्हात्रे ब्रदर्स येतो SSB. मनोहरजी काकांना विनंती करा आपण शुभेच्छा द्या कर्णधारांना पुन्हा एकदा आणि विराजमान अतिथी कक्षामध्ये. म्हात्रे ब्रदर्स कॉल दिला होता आला होता टायगर स्पोर्ट्स बीपाड्याच्या बाजूने. काय वाटते कृष्णा टॉस जिंकलाय काय डिसाईड करणार तुम्ही इथे. क्षेत्ररक्षण घेणार. मग या सीझनमध्ये थोडा फॉर्मशी तुम्ही स्ट्रगल करताय. आज काय फुल टीम फुल फॉर्ममध्ये पाहायला मिळेल. हो नक्कीच. कोणत्या खेळाडूकडून चांगली आज अपेक्षित कामगिरी असेल. संतोष कोम आहे, साईनाथ भुईरा आहे, कृष्णा तारवे आहे, अजित माली आहे. मग आज प्लेइंग 11मध्ये जे तुमचे रेग्युलर खेळाडू असतात ते आज फुल फॉर्ममध्ये दिसतील. काय सह्याद्री चषकाबद्दल काय म्हणणार. सह्याद्री चषक तर खूप छान आहे आणि त्यांचं नियोजन पण खूप छान असतं. ज्या वेळेला आपण पाहिलं ना की मग या सीझनमध्ये तुमची सुरुवात थोडीशी डगमगती झाली आहे. काय वाटतं की आज तुम्हाला कदाचित एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही आज सुपर 4मध्ये क्वालिफाय करणार. हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण हो. गावदेवी बरपाडा टीम आपण पहिला टॉस गमावला असतं जिंकला असतं काय घेतलं असतं. निश्चितच क्षेत्ररक्षण घेतलं असं. काय वाटते तुम्हाला की तुमच्या टीमसाठी बॅटिंग आता करावी लागणार आहे कारण की दुसरा ऑप्शन नाही कारण टॉस गमावला आहे तुम्ही. इथे 60 धावा सकाळच्या 17मध्ये अवघ्या 3 षटकामध्ये चेस झाल्या. मग तुमच्या मनामध्ये कितीचं टार्गेट असू शकते इथे आता बॅटिंग करत असताना. 40 ते 45 पर्यंत जाऊ. असे कोणते खेळाडू असते जे स्टार कामगिरी करतील आणि एक चांगलं गुड स्टार्ट करून देतील तुम्हाला ॲज अ ओपनर म्हणून. महेश आहे, विकास आहे, योगेश आहे. या मैदानावर खेळल्यात तुम्ही कधी. हा एकदा खेळलोय. या मैदानाचा अनुभव कसा राहिला या मैदानावर खेळण्याचा. निश्चितच खूप छान मैदान आहे. आयोजन नियोजन खूप छान आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. चला तर मॅचला होते सुरुवात. वही या चेस करायची आहेत. 47 धावा 18 चेंडू 47 धावांचं लक्ष आहे कंप्लीट करण्यासाठी. जी प्रारंभिक जोडी आपण पाहिली या विजय मोकाशी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नॉन स्ट्राईक एंडकडे रोशन कोल्हेकर नावाचे हे बॅटर. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन हे पाहायला मिळत आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जेव्हा असतं ना तेव्हा भरपूर वेळा थोडंसं आपण पाहिलं तर मग गोलंदाजाला गोलंदाजी करणं कठीण जात असतं. परंतु इथे मॅच कोणासाठी कठीण होईल कार्य कोणासाठी कठीण होतील आणि नक्कीच हा मॅच कोण जिंकेल. स्ट्राईक एंडकडे रोशन आहेत. वही आपण पहिला चेंडू घेऊन सज्ज झाला. रुपेश परेड नावाचा गोलंदाज. पहिलाच बॉल पाहिली आपण. बॅटची टॉप एज विकेट किपर अगदी जवळ होते उमेश परेड आणि त्यांच्या हातामध्ये झेल मात्र विसावला जात आहे. आणि अशा तऱ्हेने पहिला धक्का पहिल्या बॉलवर मारुती स्पोर्ट्स राजावली टीमला मात्र दिलाय.
होटाला शोभतही लाली ग पोरही दिसतय मॉडेल भारी ग पोरही दिसतय फॅशन वाली ग पोरही दिसतय मॉडेल भारी हिच्या कानात शोभतही बाली ग पोरही दिसतय फॅशन वाली ग पोरही दिसतय मॉडेल भारी ग पोरही दिसतय फॅशन वाली भारी दिसतही गुलाबी ड्रेस मध्ये गोड वाटतही नऊवारी साडी मध्ये जशी गुलाबाची दिसतय कलीर वाटतही माझीच ही गव्वानी हिच्या होटाला शोभतही लाली ग थँक्यू पोरी डीजे. डीजे महेंद्र आज काहीतरी वेगळ्या अंदाजामध्ये आहेत, काहीतरी वेगळ्याच मूडमध्ये आहेत. सकाळी गाणं ऐकलं होतं ना की सुरेखाची आठवण झाली होती, त्यानंतर कॉलेजची आठवण झाली, आता घरवालीची आठवण चालली. नक्की चाललंय काय डीजेच्या माध्यमातून. सध्या मॅचकडे आपण बघूया. तर मॅच जिंकायची आहे तर मग आता बॅटिंग करावी लागेल सुंदर आणि ताबडतोब. कारण की आपण इथे बघितलं ना तर आता हिरा नावाचे जे फलंदाज दाखल झालेत पहिल्या बॉलवर विकेट गमावल्यानंतर. ओ प्ले डाऊन, दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट. हिरा आले आणि हिरा परतले. इथे आपण पाहिलं तर मग 2 चेंडूवर मोठे धक्के आणि गोलंदाज विकेटच्या हॅट्रिकवर. कॉलेज सुटल्यावर कॉलेज सुटल्यावर माझी लाडाची चिकू जरा दे मला मुकू तू इलो करशील का तुझं कॉलेज सुटल्यावर मला म्हणशील का तुझं कॉलेज सुटल्यावर मला थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं तर इथे 2 बॉलवर 2 विकेट आणि गोलंदाज हॅट्रिकवर आलाय विकेटची हॅट्रिक. तर मग 500 रुपयाचा कॅश प्राईज मिळेल. हा बॉल हवेत मात्र विकास लांब राहिले. झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा पूर्णपणे त्याने मात्र केला होता, परंतु आपण पाहिलं तर शक्य झाला नाही आहे. परंतु प्रयत्न तितकाच चांगला आणि दर्जेदार पाहायला मिळाला. विकासजी बायडा रजा घेत आहेत आणि थोड्या क्षणानंतर पुन्हा एकदा जॉईन्ट्स होतील. यानंतर होणारी बिग फाईट म्हणजे टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीम आणि गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा टीम. उद्या मित्रांनो नक्कीच फायनल डे आहे स्पर्धेचा. उद्या तर मित्रांनो कदाचित उद्या तर तुम्ही मिस करूच नका हा क्षण, कारण की उद्याच्या दिवसामध्ये विजयजी भोये असतील आणि तुमच्यासोबत नक्कीच आणखीन एक समालोचक असतील. परंतु उद्याचा दिवस नक्कीच या स्पर्धेमध्ये नाही आहे, परंतु आज पाहूया की कोण चांगलं क्रिकेट खेळ. उद्याचा दिवस नक्कीच कोणता संघ या स्पर्धेवर वर्चस्व गाजवेल. ही सह्याद्री ट्रॉफी कोण आपल्या घरी घेऊन जाणार आहे. दावेदार पहिल्या दिवसामध्ये जय भवानी स्पोर्ट्स वंगणपाडा टीम पाहिली, दुसरी टीम जवळजवळ पण पाहिली आहे तर साईकृपा राजावली टीम. शॉर्ट पिच चेंडू पुल केला आहे, परंतु चेंडू हा जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये. 2 धावा मिळतील. अशा पद्धतीने जर आपण विचार करत झाला तर मग 4 धावा बनल्यात 5 चेंडूमध्ये आणि आता 1 चेंडू आहे. 47 जर धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत तर मग इकॉनॉमिकल ज्याप्रमाणे ॲव्हरेज रन रेटला ओळखून मात्र फलंदाजी चांगली करायला हवी होती, परंतु तसं काही झालं नाही आहे आणि जवळजवळ 15.75ची जी सरासरी गाठायला हवी होती, परंतु तसं करण्यामध्ये आत्तापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये तर मी म्हणे यश नाही मिळालं आहे. परंतु 1 बॉल आहे अजून या ओव्हरमध्ये. वेगवान चेंडू पाहतोय आपण यावेळी डॉट. षटक समाप्त झाले. पहिलं 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 मोठ्या गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहिलं तर फक्त आलेल्या 4 धावा. म्हणजे 47 धावांचा पाठलाग कंप्लीट करत असताना 4 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 43 धावा. इथून आपण पाहिलं तर मग आता कठीण थोडं दिसतंय, परंतु क्रिकेटच्या पटलावर तितकंही कठीण होऊ शकत नाही आहे जर मनामध्ये फलंदाजाने ठरवलं तर. परंतु ही कहाणी बदलण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला जातोय पाहूया. दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज उमेश. आज उमेश खूप चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग. अगदी हा चेंडू पाहिला तर आपण ब्लॉक हॉलमध्ये हाताळला आहे. दुसऱ्या धावेची डिमांड आहे
आणि 2 धावा मात्र इथून नक्कीच मिळतील, परंतु 1-2ने तितकाही काही फरक पडणार नाही, परिणाम पडणार नाही आहे की एक बिग टोटल चेस करत असताना वीक स्टार्ट मिळायला हवी होती. गुडलँडला चेंडूला पिचिंग केलं, थोडं वळण दिलं आणि चेंडू आपण पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. ही गावदी स्पोर्ट्स बरपाडा टीम पाहिली आहे आणि परेडपाडा टीम पाहिली आहे, तर म्हणजेच ग्रुप भाटपाडा टीम. तर मग जवळजवळचे दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळतात. टायमिंग होता, हवेत होता, कल्पेश लांबून जरूर आले होते पण आपण पाहिलं की जेलपर्यंत पोहोचू शकले नाही. धावा 2 मिळतात, 8 धावा झाल्यात, बाउंड्रीच्या शोधात आहेत, बाउंड्री मिळत नाही आहे. एका बाजूने आपण पाहिली आहे ना जी खेळी आपण पाहिली होती उमेशची जबरदस्त, त्यानंतर कल्पेशची, तशा खेळींची गरज होती ते सुरुवातीला, पण त्या खेळी करण्यामध्ये अपयश मिळालं. रिव्हर्सचा फटका जरूर चांगला खेळला आहे, परंतु क्षेत्र आपण पाहिलं तर मग डिक्लेरेशन आहे आणि तिथे गेल्यावर मात्र मिळतील फक्त 2 धावा. 10 धावा फलकावर झाल्यात, म्हणजे 37 धावा इथून हव्या आहेत. चेंडू फेकून झाले तर 4, म्हणजे 8 चेंडू आणि 37 धावा, म्हणजे प्रत्येक येणारा बॉल आता बाउंड्रीच्या पलीकडे, तोच एक मात्र पर्याय आहे. तर तुम्हाला ही मॅच जिंकण्याची संधी मिळेल आणि ती संधी निर्माण करायची असेल तर मग आत्ता आणि या बॉलपासून मात्र ते अग्रेशन दाखवण्याचा बॅटरना प्रयत्न करावा लागतील. विश्लेषण करायचं झालं, ज्याप्रमाणे विचार केला तर बॉलिंग ट्रॅक अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर उमेश फुलटॉस चेंडू, या वेळेला मात्र फुलटॉस चेंडूची मेजबानी स्वीकारली आहे आणि चेंडूला मात्र आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे साधारणसाठी पाठवून दिले. षटकार. थँक्यू. सुरुवातीला हे शॉट येणं गरजेची बाब होती, पण भरपूर थोडा उशीर होताना पाहायला मिळतोय, हरकत नाही आहे, परंतु इथून लढाई अजून लढली जाते आहे. ते धावा मिळतील 3 धावा, कारण की एक कंप्लीट केली होती, त्यानंतर आपण पाहिला डिक्लेरेशन झोनमध्ये गेला चेंडू, ओव्हरथ्रो झाल्यानंतर मग 2 मिळाल्या, टीमची टोटल झाली 19. मग आता जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना गरज असेल 28 धाव्यांची. 6 चेंडू आणि 28 धावा. विजय या खेळाडूला आपण अनदेखा करू शकत नाही, कारण की त्या खेळाडूकडे क्षमता आहे. जर त्याने ठरवलं तर नक्कीच मग पहिल्या बॉलपासून आक्रमण आपल्याला पाहायला मिळू शकतं आहे, कारण की क्षमता आहे त्याच्याकडे. कटकाठी आपण पाहिलं तर नक्कीच कमी आहे, परंतु खेळ किती दर्जेदार आहे त्याच्याकडे मी पाहिला अनेक वेळा. हा बॉल मात्र आपण पाहिला अगदी लेग स्टम्पच्या जवळ पिचिंग केलंय, परंतु पडल्यानंतर लेग स्टम्पच्या बाहेर वळतोय, एक्स्ट्रा रन्स मिळत आहे आणि 20 धावा कंप्लीट, म्हणजे 27 धावा इथून हव्या आहेत. आता 6-27 गेम ऑन करायचं असेल ना तर पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे बिग हिट, ह्यूज हिट मात्र लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल इथे. हो, शॉर्ट पिच होता, परंतु थोडंसं बॅड लक होतं की चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे. बॅड लक होतं म्हणून, गुड लक असतं तर नक्कीच मी तर म्हणून रडारमध्ये आला असता. 1 धाव मिळेल, 26 हवे असतील, 5 चेंडू असतील. ही मॅच आपण पाहिली आहे तर जवळजवळ मग मजबूत परिस्थिती आय ग्रुप भाटपाड्याच्या बाजूने आहे, पण ही मजबूत परिस्थितीतून सुद्धा मॅच वळवली जाऊ शकते आहे. भूमीचा प्रयत्न, एक रन्स मिळेल, 22 धावा. मग आता 25 डेफिनेटली आणि 4 चेंडू असतील. मग मी तर म्हणेन का मग इथे स्वप्न आता अधुरं राहील मॅचला जिंकण्याचं.
चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे, परंतु फिल्डर आहेत तिथे. कल्पेशच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळाला. विकेट डाऊन होतोय. मॅचवर पकड आय ग्रुप भाटपाडा टीमची. बॅटर इन झालेत. फटका हवेत. विकेट कदाचित खात्यामध्ये येऊ शकते गोलंदाजाच्या. ओ यावेळेला उमेश मात्र नक्कीच पश्चाताप करण्याऐवजी दुसरा काही मार्गच नाही राहिला, कारण की झेल ड्रॉप झाला. फक्त आता आपण पाहिले तर एक चेंडू, दोन आहेत ना, दोन राहिलेत, कारण की पहिला जवळजवळ वाईट. त्यानंतर आपण भूमीचे प्रयत्न पाहतोय आपण. प्रयत्न केले जात आहेत, प्रयत्न मात्र सक्सेस होत नाही आहे. भूमीत मात्र स्वतःहून मात्र आपण पाहिलं की डगआउटच्या दिशेने रवाना झाले. त्यांना माहीत आहे की बॅटची इनर एज आहे, त्यामुळे विकेट डाऊन झाली आहे. विकेट जाईल खात्यामध्ये गोलंदाजाच्या. अशी सिच्युएशन असते ना, तेव्हा मग भरपूर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी तयार असतात. किशोर उतरलेत, लेफ्टी बॅट्समन आहेत. बॉल शिल्लक आहे एक. किशोर आलेत आणि किशोरने फटका खेळला. औपचारिकता होती ती कंप्लीट केली, पूर्ण केली आहे. आणि या मॅचला मात्र आपण पाहिले मोठ्या फरकाने जिंकली आहे आय ग्रुप भाटपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आय ग्रुप भाटपाडा टीम. आणि मर्दू स्पोर्ट्स राजावली ए टीम, बॅड लक हार्ड लक. नवीन ज्याप्रमाणे आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. आणि ज्याप्रमाणे ज्या फॉर्मॅलिटीज असतील या दोन्ही टीम्सना मी विनंती करेन की आपण कंप्लीट करा अशी. मॅन ऑफ दी मॅच कडे आपण सुद्धा वळतोय. तर ह्या मॅचकडे आपण वळूया. मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार ठरत आहेत